अंतरवाली सराटीमध्ये जाऊयात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलतात. म्हणून मराठवाड्यातला मंत्री या शिष्टमंडळाचा नेतृत्व करणारा असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. ते कोण असावं ते सरकारने ठरवावं. असं बोलले आम्ही आहोत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सगळ्या न्यायासाठी. आम्ही या सगळी जनता उभी या भागात. त्याच्यामुळं त्यांच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही एवढं स्पष्ट सांगतो. ते जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही आहोत एवढं सांगतो. घेतला पाहिजे सरकारने ताबडतोब निर्णय. कारण सरकारने सर्क्युलर जे आरती काढलं सगळ्या सर्क्युलर सजेशन ऑब्जेक्शन येत असतात. त्याला काय एवढं सिरियसली घ्यायचं. हे पाहत ते मंत्री म्हणून नाही तर ते या मराठा समाजाच्या एक चळवळीतले ते सुद्धा एक जसं मी आणि ते कार्यकर्ते आहोत म्हणून ते सुद्धा इथं आलेले आहेत. अधिकृतरित्या त्यांना सरकारने नेमलं तर आमचं तर स्वागत आहे. त्यांना नेमावं सरकारने असं तर आमचं म्हणणं आहे. हे पहा इथं पक्ष म्हणून भूमिका नाही. इथं एक मराठा समाज म्हणून भूमिका घेण्याची आवश्यकता. ती भूमिका घ्यायची आमची तयारी. पक्षाने भूमिका केली. उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले. आता मी उद्धवजी ठाकरे साहेबांना इथे येताना फोन लावला. या भूमिकेला आमचा पाठिंबा काढू. तर अंबादास दानवे आणि तानाजी सावंत जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. आज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि जरांगेंचा जो काही निर्णय असेल त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. तर जरांगे जो निर्णय घेतील त्यामागे आम्ही असू असं सुद्धा वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. मराठवाड्यामधील मंत्री शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारा असावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मनोज जरांगेंच्या जी भूमिका असेल त्याला आमचा पाठिंबा असेल असंही वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. सरकारचं शिष्टमंडळ अजूनही जरांगेंची चर्चा करण्यासाठी आलेलं नाही. मात्र तानाजी सावंत आता अंतरवाली सराटीमध्ये उपोषणस्थळी दाखल झालेले आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. अंबादास दानवे आणि तानाजी सावंत जरांगेंच्या भेटीला गेलेत आणि सरकारनं तातडीनं निर्णय घ्यायला हवेत. सरकारचं शिष्टमंडळ अद्याप कोणतीही चर्चा करायला आलेलं नाही असं वक्तव्य यावेळी अंबादास दानवे यांनी केलंय. मराठवाड्यामधील मंत्री शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारा असावा असंही त्यांनी म्हटलंय. तानाजी सावंत बोलतायत. जाऊयात. सपोर्टिव्ह सगळ्या पद्धतीने माझे सगळे कार्यकर्ते माझा अख्खं कुटुंब जवळपास 6-7 वर्ष आम्ही ह्या मुवमेंटचे आहे. जसे 58 मोर्चे आपले निघाले त्या मोर्चाचाही सुद्धा एक पार्ट अँड पार्सल मी स्वतः होतो. आणि म्हणून मी असेल अंबादास असेल आणि संपूर्ण मराठा समाज असेल आज आमच्या लेकराच्या हातातोंडाशी आलेला घास एक पार्टली माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं जे गेले 60 वर्ष झालं नाही. पण जो अंतिम मुद्दा मनोजनं जो मांडलेला आहे ह्या ठिकाणी सगळ्या सवऱ्याचा मुद्दा आता हाती गेलं शेपूट राहिलं तो सुद्धा मग कशासाठी ठेवायचा. एकाच्या कुठल्याही एकाच्या भूमिकेशी कुठं खेळू नये हे आमचं वैयक्तिक मत आहे. मराठा म्हणून मत आहे. आणि म्हणून अंबादास आणि मी स्वतः दोघंही माननीय मुख्यमंत्र्यांशी संवाद केला. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं येत्या 2 दिवसामध्ये आपण सर्व विरोधी पक्ष असेल आपण सर्वजण एकत्र बसून याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊ. आणि माझी भूमिका हेच आहे की ज्या अवस्थेमध्ये आम्ही मनोजला बघतोय हे आम्हाला आता पाहत नाही. मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. माझी कळकळीची विनंती सरकारला आहे वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस सुद्धा हात जोडून कळकळीची नम्र विनंती मी त्या ठिकाणी केली की ह्या 48 तासाच्या आत माझ्या मनोजचं आंदोलन हे संपलं पाहिजे. पॉझिटिव्हरित्या संपलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही आमच्या मिटिंगमध्ये घेतलेली आहे. आणि आज तीच भूमिका अंबादास आणि मी आमच्या मनोजच्या समोर तीच भूमिका आम्ही घातलेली आहे. तुमच्या समोरही ती भूमिका घेतलेली आहे.
आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यापासूनच पाठिंबा आहे. आज ह्या ठिकाणी बसून पुन्हा वेगळा पाठिंबा द्यायचं, वेगळं काहीतरी म्हणायचं ह्याची गरज नाही असं मला वाटतं. नाही, खेळायचा प्रश्न नव्हे. हा लवकरात लवकर आंदोलन संपलं पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे ह्या मताचा मी. आपला ग्रामीण शब्द आहे तो खेळू नये म्हणजे लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया आणि लवकर निर्णय घेऊन सर्व मराठा समाजाला गुलाल उधळायची एक संधी द्यावी ही माफक अपेक्षा. नाही, दोघंही एकाच मुद्द्यावरती बोललो. जे मुख्यमंत्री अंबादासला बोलले, दानवे साहेबांना बोलले, तेच माझ्याशी बोलले. आम्ही दोघंही ऐकत होतो. त्याच्यामध्ये कुठलंही त्यांच्याशी 2 वाक्य वेगळी आणि माझ्याशी 2 वाक्य वेगळी असं कुठलंही वेगळं संभाषण झालेलं नाही. आता ह्या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आता अंबादास आम्ही बोलतोयच, आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांनाही बोलतोय. जे डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांचं सरकारच्या वतीने यायला लागले तेही त्यांच्याशी बोलतील आणि 2 दिवसामध्ये ही मीटिंग कशी चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडेल आणि त्याचं चांगल्या पद्धतीने आउटपुट निघाल त्याच्यावरती म्हणजे आउटपुट ओरिएंटेड असावं ह्या गोष्टीशी मी आणि अंबादास एका भूमिकेवरती ठाम आहोत. अंबादास सरकारच्या भूमिकेतनं मला आदेश मिळाला असता तर मी सरकारच्या भूमिकेतनं आलो असतो. मी मराठा एक कार्यकर्ता, मराठ्यांचं रक्त म्हणून ह्या ठिकाणी ह्या व्यासपीठावरती मनोजला वैयक्तिक भेट देण्यासाठी आलेलो. उस्मानाबादच्या निकालाचा ह्याचा काही संबंध नाही. उस्मानाबादचा निकाल उस्मानाबादच्या पद्धतीनं लागेल तो राजकारणाचा भाग आहे. हे व्यासपीठ राजकारणाचं नाही. हे व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न. मनोज बरोबर ना? मनोज आम्ही तरी आमची भूमिका मांडतो. फक्त तब्येत पॉझिटिव्ह बोललेले कसं आहे. सगळंच बोललं तर पुन्हा लगेच वेगळा अर्थ घेते. आम्ही आमच्या पद्धतीने बोललो आणि वैयक्तिक बी बोलतोच आहे. बरं, मी भूमिका कशी मांडतो मनोज माहीत आहे. मी कुठला आरपारचा विचार करत नाही. पण एकदा एक लात मारली की मी माझ्या पद्धतीनं पुन्हा उजडेल तिथं उचडेल ही माझी